सगळेच संसाराच्या चक्रात गुरफटलेले आहेत, तरीही वेळ काढता आला पाहिजे. त्यातल्या त्यात आपले काही खास असे छंद असतील, काही गोष्टी असतील, तर त्यासाठी तर नक्कीच वेळ काढता आला पाहिजे. कारण एकदा का आयुष्य संपत आलं की मग लक्षात येऊन काही फायदा होत नाही. नमस्कार, मी देव दीक्षित, टेक्निकल फंडा देव दीक्षितमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण खूप चांगली आणि नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. मित्रांनो, हे बघा, आज जर आपण एखाद्याला म्हटलं, अरे बाबा तुझ्या कुठल्याही कामासाठी मला वेळ नाही, तर उद्या तोही व्यक्ती आपल्याला तसंच म्हणणार आहे की तुझ्याही कुठल्या कामासाठी माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळं जर खरोखर तुम्हाला त्या व्यक्तीचं काम करायचं असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला आपुलकी असेल, ओढ असेल, तर निश्चितपणे तुम्हाला वेळ काढता आला पाहिजे. कारण काम तर प्रत्येकालाच असतं, घाई तर प्रत्येकालाच असते. पण होतं काय की आपण एक असा मनामध्ये समज करून बसलेलो असतो की आपलं स्वतःचं काम फक्त इम्पॉर्टंट आहे, दुसऱ्याचं काम मात्र कसल्याही प्रकारे इम्पॉर्टंट नाही. त्यामुळं आपण आपलंच काम महत्त्वाचं आहे असं म्हणून प्रत्येक वेळेला दुसऱ्या व्यक्तीला इग्नोर करत असतो किंवा दुसऱ्या कामाला इग्नोर करत असतो. आपलं आयुष्य जे एक अनमोल भेट आहे निसर्गाकडून, ईश्वराकडून आपल्याला मिळालेलं, तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदाचे क्षण व्यतीत करण्यासाठी सुद्धा देखील खर्च झालं पाहिजे. बरेच लोक मी असे बघितलेले आहेत की जे फक्त डोक्याला हात लावून बसतात की मला असं टेन्शन आहे, मला तसं टेन्शन आहे, अरे आता मी काय करू. आणि काही काही लोकांचं कसं होतं की ओढ असते, आवड असते, पण वेळच काढता येत नाही. मग होतं काय की ज्या वेळेला वेळ निघून जाते तेव्हा लक्षात येतं की आपण ह्या गोष्टीसाठी वेळ काढायला पाहिजे होती. मग ते तुमचं मनसोक्त संगीत ऐकणं असेल, तुम्हाला पोहायची इच्छा असेल, तुम्हाला कुठं फिरायला जायची इच्छा असेल, अशा अनेक गोष्टी असतात की जिथं तुम्हाला वेळ काढता आलेला नसतो आणि नंतर या गोष्टीचा नक्कीच पश्चाताप होतो. त्यातल्या त्यात वेळ अशा ठिकाणी देखील आपणाला काढता आला पाहिजे की आपला एखादा नातेवाईक किंवा मित्र किंवा जवळचा ओळखीचा व्यक्ती असेल, त्याला दवाखान्याची काही इमर्जन्सी आहे किंवा त्याला आर्थिक काही इमर्जन्सी आहे, त्याला कुठंतरी फिरायला जायचं आहे. जर आपल्याला पॉसिबल असेल तर आपण नक्की वेळ काढा, नसेल तर तसं पॉसिबल होईल का ते बघा आणि तुम्ही त्याच्यासोबत थोडा का होईना वेळ हा थोडासा तुम्ही स्पेस दिला पाहिजे. आपण काय करतो माहिती का, आपण स्पेस द्यायचं तर बाजूलाच राहिलं, पण आपण त्याला अनेक वेळा कारणं सांगायला लागतो की स्वतःच्या बुद्धीलाही ती पटलेली नसतात. त्यामुळं मित्रांनो, लक्षात घ्या, आयुष्यामध्ये आनंदाचे वेचण्यासारखे क्षण अत्यंत कमी आहेत. दुःखाचा डोंगर भला मोठा आपल्याला दिसतो, पण आनंद हा खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळं आनंद वाटायला शिका. आनंद वाटल्यानं वाढणारी गोष्ट आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. तेव्हा निश्चितपणाने जर लाईफ एन्जॉय करायची असेल, खऱ्या अर्थानं लाईफ जगायची असेल, तर आनंद वाटला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. वेळ हा फार मोलाचा आहे. आज जर आपण एखाद्या इमर्जन्सी गोष्टीसाठी एखाद्या व्यक्तीच्या इमर्जन्सीकरिता वेळ दिला, तर तीही व्यक्ती उद्या आपल्यासाठी निसंकोचपणे धावून येणार आहे. जर वेळ नाही करत बसलात, तर हीच वेळ उद्या तुम्हालाही माफ करणार नाही. तर भेटूया पुन्हा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद आणि हो, कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.